संच मान्यता 2024-25साठी कोणत्या पोर्टलवर माहिती भरावी? विद्यार्थी संख्या आणि शिक्षक माहिती फॉरवर्ड कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in. दिनांक 30 सप्टेंबर 2024ची विद्यार्थी संख्या फॉरवर्ड कशी करावी ते आपण अगोदर पाहूया. त्यानंतर सरळ स्टुडंट पोर्टलवर क्लिक करावे. त्यानंतर स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड टाकावा. शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकावा आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. त्यानंतर स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये संच मान्यता हा एक टॅब आहे. फॉरवर्ड संच मान्यता यावर क्लिक करावे. स्टुडंट कॅटलॉग डिटेल्स फॉर संच मान्यता अकॅडमिक इयर 2024-25 आणि त्यानंतर गोवर क्लिक करावे. या ठिकाणी वर्ष दिसत आहे आणि त्यानंतर रेफरन्स डेट 30 सप्टेंबर 2024 अशी आलेली आहे. इयत्तानिहाय आणि माध्यमनिहाय आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसणार आहे. विद्यार्थी संख्येच्या समोर संख्येवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची यादी दिसणार आहे. सर्व विद्यार्थी या यादीमध्ये आहेत का आपण चेक करावे. प्रत्येक इयत्तेची अशी संख्या आपण पाहू शकतो. त्यानंतर फॉरवर्ड फॉर संच मान्यता यावर क्लिक करावे. एक सूचना आहे, ती सूचना वाचावी. यामध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आहेत असे दिलेले आहे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे. त्यानंतर ओकेवर क्लिक करावे. या ठिकाणी संच मान्यता केंद्र प्रमुख लॉग इनसाठी फॉरवर्ड झालेली आहे. त्यानंतर ओकेवर क्लिक करावे. संच मान्यता झालेली पुन्हा एकदा आपण पाहूया. या ठिकाणी फॉरवर्डेड आणि या ठिकाणी दिनांक आलेली आहे. विद्यार्थी संख्या पण आलेली आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 2024ची कार्यरत शिक्षक माहिती कशी अद्ययावत करावी? सर्वप्रथम education.maharashtra.gov.in असे सर्च करावे. त्यानंतर या ठिकाणी संच मान्यता या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर शाळेचा UDIS कोड आणि संच मान्यता पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. या ठिकाणी लॉग इन सक्सेस झालेले आहे. एक सूचना आलेली आहे, ती सूचना आपण वाचायची आहे. सर्वप्रथम टीचिंग स्टाफ आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ ही माहिती दिनांक 1 ऑक्टोबर 2024ची असावी. ओकेवर क्लिक करावे. या ठिकाणी स्टेटस आपला पेंडिंग दिसत आहे. त्यानंतर वर्किंग पोस्टमध्ये 3 टॅब दिसत आहेत. त्यापैकी या ठिकाणी स्टाफ टीचिंग यावरती क्लिक करावे. त्यानंतर माध्यम निवडावे आणि आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक यांची माहिती या ठिकाणी टाईप करावी. दिनांक 1 ऑक्टोबर 2024ची शिक्षक संख्या
या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर अपडेटवर क्लिक करावे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे ती सुद्धा आपण वाचायची आहे. अगोदर टीचिंग स्टाफची माहिती भरावी, फायनलाइज करावी आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची माहिती अपडेट करून फायनलाइज करा. शाळेमध्ये एकापेक्षा जास्त माध्यमे असतील तर माध्यम निवडून शिक्षक संख्या अद्ययावत करावी. ही माहिती अपडेट करून त्यानंतर फायनलाइज करायची आहे. या ठिकाणी डेटा सेव्ड सक्सेसफुली. त्यानंतर माध्यम निवडून आपण भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करावे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपला डाटा फायनलाइज झालेला आहे. पुन्हा एकदा आपण माध्यम निवडून भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची माहिती या ठिकाणी भरायची आहे. जर आपल्या शाळेत कोणतेही नॉन टीचिंग स्टाफ नसतील तर या ठिकाणी आहे ती माहिती आपल्याला फक्त अपडेट करून फायनलाइज करायची आहे. ज्या शाळेमध्ये ही पदे आहेत त्यांनी ती माहिती आणि संख्या या ठिकाणी अद्ययावत करायची आहे. अपडेटवर क्लिक करूया आणि त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करूया. या ठिकाणी डेटा फायनलाइज झालेला आहे आणि दोन्ही टॅब ग्रीन रंगामध्ये दिसत आहेत. या ठिकाणी बॅकलॉगची माहिती भरण्याची सुविधा दिलेली आहे. धन्यवाद.